मला खरोखरच इतका आनंद होतोय। आम्हा सर्वांना एकत्रित आणलेले जे मान्यवर आहेत त्यांचं खूप 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 अभिनंदन। किती वर्ष 19 वर्षानंतर आम्हाला तुम्ही एकत्रित आणता, सर्व चेहरे बघायला मिळतात। आता आपण खूप शिकलो, खूप नोकरी करतोय, पैसा कमवतो, आई वडिलांची काही किंमत नाही असं नाही, तर आपल्याला शेवटपर्यंत आई वडिलांना बघायचे। जो आई वडिलांना बघेल त्याच्याकडे माणूस पैशाची किंमत अजिबात नाही। सगळ्यांच्या तोंडाकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतोय मी हिंदीचा विषय शिकवला आहे, त्या धड्याचं नाव आहे मुन्नी। खरोखरच लक्ष द्या, अजूनही कधी कधी विद्यार्थी समोर येतात तर बरेच दिवस मार खालून एक फाटीत मारा की सर, आता नवीन मुलांना मी मारायला जावा दुसऱ्या दिवशी तुमच्यावर कंप्लेंट होतं। म्हणून तुमच्या आमच्यात असलेला हा स्नेहभाव असंच वाढत राहो। निश्चितपणे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात राहा, आपल्या आई वडिलांचं, आपल्या गावचं, आपल्या शाळेचं हे नाव लौकिक झालं पाहिजे। निश्चितपणे तुम्ही तो यशाचा नकाशा आहे तो दिवसेंदिवस उंचाव केला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे। आणि अशी सद्बुद्धी पंचलिंग तुम्हाला सुद्धा देत राहो ही माझी इच्छा आहे। आणि कुलपुत्रामुळं ते मुलगामुळं त्यामुळं मुलांसाठी मुलींची संख्या वाढल्यामुळं आता मुलगा एक 4 नंबरचा मुलगा आहे, मुलाचं नाव सिद्धाराम विरूपाक्ष अज्जुनगे आहे। असं सध्या माझं फॅमिली आहे, मी आईवडील आहे। सगळ्यांचा मन देऊन ऐकल्याबद्दल सगळ्यांचा आभार आहे, शिक्षक आणि वर्ग मित्र मैत्रिणींचा। कॉन्ट्रॅक्टर आहे, एमटीपीसीमध्ये कॉन्ट्रॅक्ट करतो, राजकीय आणि क्षेत्रात काम करतो। व्यवस्थित मजावर आहे कोल्हापुरे शेती माझं नाव पुणेश्वरी जिल्हानंद मलाडी, साधू सहाय्यक संतोष पाटील। मला 2 मुले, मी धारोडला राहते। नमस्कार सगळ्यांना, माझं नाव अमोल बनसोडे, मी माझं 12वी शिक्षण इथं झालेलं आहे मॅनेजर। बरेच मल्टिपल ऑफिसेस आहेत, लाईक पुणे, मुंबई, दिल्ली आणि तर एक मॅनेजमेंट आणि तिथं असं मॅनेजमेंट सगळे एकमेकांच्या आयुष्यामध्ये आपण शिक्षण घेऊन इथून निघून गेलो होतो, परंतु या निमित्तानं एकत्र आलो, एकमेकांशी भेट झाली आणि मित्रांशिवाय जीवनामध्ये मजा नाही आणि मित्रांशिवाय आपण एकमेकांशी हितगुज करू शकत नाही। आपल्या मनातल्या काही गोष्टी असतील, दुःखसुख असेल, या सर्वांना आपण शेअर करू शकतो। असं म्हणतात की आपण ह्या शाळेमध्ये शिकलो म्हणजे विद्या ह्या शाळेतून घेतलो आपण, अविद्यस्य कुत मित्रम अमित्रस्य कुत सुखम असं म्हटलं जातं। म्हणजे ज्याच्याकडे विद्या नाही त्याच्याकडे मित्र नाहीत आणि ज्याच्याकडे मित्र नाहीत त्याला सुख नाही। अशा प्रकारे मित्र मिळून आपण सगळ्यांनी एकमेकांना सुखदुःख शेअर करण्यासाठी, एकमेकांना भेटण्यासाठी आणि इथे आपल्याला ज्ञानार्जन दिलेले, आपल्याला ज्ञानदानाचं पवित्र काम केलेल्या सर्व शिक्षकांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या प्रती आपली असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण एकत्र जमलो।